ओम, ए ओम, ओम, आई जा, आई जा, जा, आई, आई. अरे ए बाळा, काय झालंय? बरं नाही आहे का? हा ए ओम, काय झालं? काय झालं? अरे मी शोभना. सोनूश. हो हो. हा तू आलीस बरं. काय झालंय? काय बघतोयस तू? थँक्स तू आलीस. का? आता ना मला एक भयानक हॉरर कम कॉमेडी स्वप्न पडलं. कॉमेडी? काय सांग तरी काय? अगं मी हे घे. या खोलीत असा पांढरा शुभ्र प्रकाश पडला होता. अरे वा. आणि मी लहानपणीचा होतो स्वतःला बघत. मी जसं लहानपणी दारातनं बघायचो ना तसं मी बघत होतो. आणि मी लहान असताना आई जशी दिसायची ना तशी आई होती. आणि मग तिचा फक्त हात दिसला मला अचानक. आणि हात असा तो माझ्या जवळ येतोय असं दिसला मला. आणि मग तो डायरेक्ट माझ्या गळ्याशी झाला. आणि मी त्या हाताकडे बघितलं तर तिच्या बोटांना ना ती अशी अणुकुचीदार नख होती. चेटकिणीची नख असतात ना तशी. आणि ती नख ती माझ्या गळ्यात खुपसणार इतक्यात तू मला उठवलंस. मला जाम घाम फुटला. अरे देवा, हार्ट अटॅकच आला असता मला. बरं झालं तू आलीस. अरे काय नाही, काल आईला भेटून आलास ना तू, म्हणून पडलं असेल तसं स्वप्न. काय आपलं मन फार वाईट असतं. त्या मनात इतके भलते सलते विचार येतात ना, आपला काहीही कंट्रोल नसतो. आणि ते विचार आपण दाबून ठेवले ना की स्वप्नांच्या रूपाने बाहेर येतात. सुशांत फार वाईट वागायचा ना, तेव्हा मला अशीच स्वप्न पडायची बघ. हो ना? हो ना, हेच म्हणतोय म्हणून नकोच भेटायला त्या माणसांना. नाही पण आता पडत नाहीत ते स्वप्न. ती एक फेज असते. अरे पण प्रत्येकाची वेगळी फेज असूच शकते ना. ए शोभना मावशी, काय? तू प्लीज सांग ना ईशाला, मला नाही माझ्या आई बाबांशी संबंध ठेवायचे. मला नको आहेत ते माझ्या आयुष्यात. पण ती हट्टच धरून बसली आहे. त्यांना भेटायला गेलो ना तर मग माझा पास सगळा समोर येतो. माझ्या चिकट काळ्या डांबरासारखा वाहत येतो माझ्याकडे. मग ती हट्ट धरून बसली, ती ऐकायलाच तयार नाही. मग आमची भांडणं होतात. परवा मी तिला भांडणात म्हटलं की ठीक आहे मग नको करूया आपण लग्न. अरे आता नकळत सुद्धा हे असं बोलणं योग्य नाहीये ना. मी काय बोलू? ईशानीच मला तुझ्याकडे पाठवलंय तुला कन्व्हिन्स करण्यासाठी की तू तुझ्या आईबाबांशी पुन्हा एकदा कनेक्ट करावंस. वेडी आहे का ही मुलगी? माझे खरे पालक नसतील ना तर आमचं लग्न होणार नाही अशी वागते. ओम, सासवडच्या मंडळींची तशी अटच तर नसेल? काय? अगं पण त्यांना काहीच माहित नाहीये ना अजून. त्यांना असंच वाटतं की तुम्ही माझे पालक आहात. हा, अलकाताईंचा फोन आला होता मला पुन्हा. म्हणाल काय? ओम, अरे सासूचं नाव विसरतोयस तू. अलकाताई म्हणत होत्या की मग एकदा भेटूया. आपल्याला भेटायला हवं सगळ्यांना. काय सावटपणा आहे. त्यांना काय जात आहे भेट म्हणायला. त्यांच्या एका भेटीसाठी आपली काय तारेवरची कसरत होती त्यांना काय माहिती. संघटनांची मालिकाच समोर उभी राहते. मी तर म्हणतो नाही मरू देत आता हे नातेवाईक वगैरे. ईशा आणि मी लग्न करतो आणि लगेच संसारालाच लागतो. अरे वा. एकदा लग्न झालं की विषयच संपला ना. मग मोठे बाबा काय, मोठी काकू काय, मोठी आई काय, मोठी भिंत काय, मोठे झाड काय, मोठं ढग काय, सगळेच बसतील बोंबलं. हे बघ, मला काय वाटतं असं रागराग करण्यापेक्षा आपण काय करूया,
म्हणजे तू असं करावंस, त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकावं. सिरियसली तू तुझ्या आईला घेऊन सासवडला जा. मला फार मनापासून वाटते की हाच खेळ उद्या पुन्हा असं नको आता. मी जर सासवडला गेलो ना तर मी तुला घेऊन जाईन, कारण तू माझी आई आहेस. आणि हे जर आता ईशाला मान्य नसेल ना तर मी खरंच नाही करणार लग्न तिच्याशी. अरे येस. हाय. ओ हाय ईशा, कशी आहेस बेटा? कशी दिसते? प्री ऑक्युपाइड? ते काय हल्ली दिवसातून 34 तास. का ग? बरं तू चहा घेणार आहेस का? चहा घेणार आहेस? नाही, मला चहा नाही. ते हे काय ग, काय हवंय? बोलणं झालं का त्याच्याशी? हो झालं, मी प्रयत्न केला पण फार चिडचिड करतोय ग. चिडचिड तर काय रक्तातच आहे ना त्याच्या. काय काय चाललंय माझ्याबद्दल? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहेस? ॲज युजल. प्री ऑक्युपाइड. काय माझ्या रक्तात काय चिडचिडेपण आहे का? आणि तुमच्या रक्तात काय शांती, पीस? गप्पा बस. का आता बोल ना, काय चाललं होतं माझ्याबद्दल कारस्थानात? अरे कारस्थानं काय करणार आहोत आम्ही तुझ्या विरुद्ध? नाहीतरी तू सतत लक्ष ठेवून असतोसच आमच्यावर, नाही का? ईशा वहिनी, अरे कशा? मी छान, तुम्ही कशा आहात? कशी दिसते? प्री ऑक्युपाइड. खरोखर आहे हा ते. मी घेते. हॅलो, हा नमस्कार. हा हा एक मिनिट. हा एक मिनिट. धना बेटा तुझा फोन आहे. हो हॅलो शंकर दादा, काय येतोयस तू इथे? अरे मग आई आजारी आहे तर मग तिची काळजी घे ना, इथे कशाला येतोयस तू? मला माहेरपणाला यायचं नाहीये, मी इथे खुश आहे. हे बघ, तू इथे यायचं नाहीयेस आणि मला फोनही करायचा नाहीयेस. आमचं बाळ आलं ना की त्याला पाहायला ये बस. हॅलो. अरे पण ना, अगं काय झालंय? हा शंकर दादा. हो हो ये इथे बस. ठीक आहेस ना? हा कोण होता? कोणाचा फोन होता? शंकर दादा ऐकतच नाहीये, इथे यायचंच म्हणतोय. इतका त्रास दिलाय मला आणि आता एकदम प्रेम होतो चाललंय यांचं. काय तर म्हणे आईला भेटायचंय. अगं पण मला नाही भेटायचं तिला. असं बोलू ना बेटा. हा मला नाही वाटत काही चुकलं त्यांचं. हो म्हणजे आता इतकी गोड बातमी ऐकली म्हटलं त्यांना आनंद झाला असणार. काय हे बघ, काही झाले तरी जन्मदाते आहेत तुझे, हो की नाही? आणि रक्ताची नाती नाही तोडतायत, नाही का? हो. आणि कसं आहे वहिनी, पूर्वी अगदी चुका झाल्याही असतील त्यांच्या हातून, पण आयुष्यभर आपण त्यांना त्या चुकांसाठी ब्लेम नाही ना करत राहू शकत. आणि वहिनी, थोडं आपणही बदलायला हवं आणि मुळात माणसं बदलतात यावर आपण विश्वास ठेवायला हवा. खरंय, अगदी खरंय. नाही का ओम? मला कळतंय सगळं आता कुठल्या दिशेने येणार आहे ते. आडून आडून तुम्ही जे मला सांगायचा प्रयत्न करताय ना त्याचा काही उपयोग होणार नाही. अरे नाही, तुला कुठे? चला मी निघतो. धना तू काही काळजी करू नकोस. तुझा तो भाऊ आला ना तर आपण सगळे मिळून त्याला तोंड देऊया. ओके? अच्छा बाय. अरे कुठे? तू थांब ना जरा, आपण बोलू. नाही नाही, मला या विषयात बोलण्यात इंटरेस्टच नाही आहे ना, तर मी कशाला थांबू? नाही नाही, या विषयावर कुठे?
म्हणजे कुठल्या विषयावर? मी म्हणत होते की मी आता हॉस्पिटलमध्ये जाते, आजींचा ब्रेकफास्ट, आणि तू एक फोन करशील का? म्हणजे डॉक्टरांशी बोलून घे, फार दिवस झाले आता आजींना हॉस्पिटलमध्ये, इतक्या छोट्या गोष्टीसाठी इतके दिवस. म्हणून एक मिनिट, आजींचा डबा मी घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये. हा, ईशा बरोबर ये नंतर ऑफिसमध्ये. अरे पण मी तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली जे काही सुचवायचंय ना ते ठरवून घ्या आपापसात आणि मग मला सांगा. पण तुम्ही कितीही ठरवलं ना तरी माझा निर्णय ठरलाय. माझ्या जन्मदात्यांना माझ्या आयुष्यात स्थान नाही. तुम्ही जोडा माझी रक्ताची नाती, पण काय करणार, माझं रक्त आटलंय आता. परमेश्वरा, धन धन काय करतेस, काय करतेस? सोड ते, सोड सोड. काय चाललंय? हो झाडतीये मी. कशाला? कशाला म्हणजे काय? आजी येणार आहे, असे घाण पाहिली तर किती ओरडतील माझ्यावर माहितीये तुम्हाला. तू अशा चुकीच्या हालचाली केल्यास तर मी खूप ओरडीन तुला. का? का काय, आता तुझ्या पोटात बाळ आहे. गुरुजी किती काळजी घेता हो तुम्ही माझी. मग घ्यायलाच पाहिजे, आपल्याला बाळ कसं पाहिजे, सुदृढ. अच्छा, म्हणजे तुम्ही बाळाची काळजी घेताय, माझी नाही घेते. अगं, बाळाची काळजी घेणं म्हणजेच आईची काळजी घेणं असतं की नाही. कुणीतरी बघेल ना गुरुजी. काय काय होत नाही, डरने का नाही, बिंदास रहने का. हे बघ बाळा, आता तू अशी चुकीच्या हालचाली खरंच करत जाऊ नकोस. हो गुरुजी, तुम्हाला माहितीये मी पोटात होते ना तेव्हा माझी आई किती कामं करायची ते. म्हणून तुझ्या डोक्यावर असा परिणाम झाला की नाही. अगं असं काही नाही. हे बघ, आपण त्या अरुण गद्रेंच्या पुस्तकात सांगितलेत ना, गुड न्यूज आहे, त्यात सांगितलेलेच फक्त व्यायाम प्रकार करायचे. ठीक आहे, आणि हे सगळं मी झाडून घेईन. ठीक आहे, काही काळजी करू नकोस. अगं धनुटले टँक. किती मस्त आहे ते गुलाब. देवाला फार मस्त दिसतील हे सगळे. अरे देवा, अगं बाळा, ही फुलं मी देवासाठी नाही आणली, तुझ्यावर वाहिली ती फुलं. कारण मला सांगायचं होतं आय लव्ह यू. जा आतमध्ये, तुला हवं तर देवाला दे. काय गुरुजी, आय लव्ह यू टू. अरे कुठे चाललीस ना इथे? लाजतेस काय? छान चालू द्या, मी नाहीच असं समजा. चालू द्या. काय हो भाऊजी, एवढं तर नवरा बायकोंच्यात चालतच ना हो. शहराचं वारं लागलंय धनाला, फुल मॉड झाली एकदम. पण तू कसं काय सकाळी सकाळी? मी अरे तुला भेटायला आलो. म्हटलं आलोच तर आपल्या हिला पण भेटून घेतो. कोणी? अरे आपली मधू. म्हणजे गुरुजी हे तुम्हाला नाही भेटायला आले, मधूला भेटायला आलेत. तर बाबा ती म्हणाली ती सुद्धा सकाळी लवकर उठते, तर चल तू ये माझ्याकडे, आपण दोघं जाऊया वॉकला, मग एकत्र ब्रेकफास्ट घेऊया, मज्जा करूया. मधू लवकर उठते, एक नंबरची आळशी आहे. आता पण घोरत आतमध्ये झोपली असेल बघ. अरे काहीतरीच काय बोलतेस तू ना. नाही नाही नाही, ती सकाळी लवकर उठते आणि योगासन वगैरे करते. मग ते शवासन केलं असेल त्यामुळे झोपली असेल. अच्छा, उठव तिला आणि हळू उठवायचं, एकदम गडबड करायचं. तोवर आम्ही चहा घेतो. काय चहा झाले ना? अरे घे घे तू चहा, काय फरक, तू जा लवकर चहा करून घे आणि सावकाश उठव तिला. मधू, मधू उठ ना. अगं ते सागर आलेत. अगं तुझी सागरी, उठ ना मधू. ऐक मधू, मला वाचव ना. धना अगं काय झालं? ए जयेश, ॲम्ब्युलन्स बोलव, धनाला बाळ झालं. बाळ काय झालं? तू वेडी आहेस का धना? काय वेड्यासारखं वागतेस? हळू बोल ना. तू वेडी आहेस का धना? अगं का असं वागते? अरे अगं ते सागर आलेत. कोण सागर? तुझी लवशिप सागर. अरे आमचं मॉर्निंग वॉकला जायचं ठरलं होतं, तर तू मला उठवलं का नाही यार? माझं सगळं इम्प्रेशन खराब झालं, तर काही नाही होऊ शकत यार. काय करू मी? ऐक मधू, आम्ही सगळं सांभाळून घेतलंय. काय सांभाळून घेतलंय मधू? एक मिनिट, फोन आला.
हा बोलो मैं हो का बर 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 एक मिनिट जरा आजीना ऍडमिट केलं तेव्हा आपण एक फाईल बनवली होती ती जरा घेऊन येतो. हा बोल रे. हो निघतोच आहे मी. नाही एक मिनिट ती फाईल घेतो आणि निघतो. काळजी नको करू येतोय मी घेऊन. हा चल बाय बाय बाय. धना. हा हीच ना. हा हीच. चल पळतो मी आता. तर हाच ना आता आजी येणार आहेत घरात. चल निघतो मी. जयेश यार किती वेळ झाला बोलव ना तिला. आता चहा घेऊन झाला आपला. मला पुढे काम आहेत यार. माझा पण चहा घेऊन झाला. आज नेहमीपेक्षा वेळ लागतोय खरा. बघ ना कदाचित काय झालं असेल माहिती ना. काय? तिने आज योग निद्रा केली असेल. हो हा योग निद्रेतून बाहेर यायला फार वेळ लागतो. हो का. ती फार जास्त ते प्राणायाम ध्यानधारणा फार जास्ती करते बरं का. वा. तिच्यामुळे आम्ही पण शिकतो ते सगळं. हो का. तुम्ही तिच्याकडनं शिकता. हो कारण काय तिची बुद्धी त्यामुळे अशी विलक्षण तीक्ष्ण झालेली आहे. क्या बात आहे. आणि इतकं ते असं चंचल नाही ना म्हणजे त्यामुळे स्थिर बुद्धी असल्यामुळे एकपाठी झाली ती. आणि त्यामुळे तिच्या अभिनयामध्ये ते डायलॉग वगैरे असे पटकन पाठ करतात ना तिला. छान करते ना ती अगदी म्हणजे. आणि अजून गाणं फारच सुंदर गाते ती. हो त्या दिवशी प्रवासात गात होती ती. मस्त गाते रे. छान गाणं गात होती ना. हो आम्ही छान गाते. तेच सांगतो. कोकिळा गळा इतका गोड आहे ना तिचा. कुठलं गाणं गायलं तिने. काय होतं ते सागर किनारे दिल ये पुकारे. अरे वा तुझ्याच नावाचं गाणं. अरे हाय आलीस फायनली. मला वाटलं आज येणारच नाहीयेस तू. क्या बात आहे. योगा अनुलोप विलोप वगैरे काय फिटनेस फ्री का नाव तू. अरे किती फ्रेश वाटतंय ना. मला माहितीये आम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय ना मधूनच लावली. हो की नाही मधू. खरंच आहे. सागऱ्या खोटं बोलतायत हे. काय खूप नम्र आहे ना. आपल्याच तोंडाने आपलं कौतुक कसं करणार म्हणून ती ते करतेय. हो की नाही. नाही बरोबर आहे त्यांचं. मी शवासन करत होते पण काल रात्रीपासून. जयेश अरे तू काय सरळ आम्ही आपलं तुझं इम्प्रेशन चांगलं राहावं याच्यावरून प्रयत्न करतोय. तू एकदम डायरेक्ट आता आमचं इम्प्रेशन काय राहणार आहे आता ह्याच्यावर म्हणजे. काय असे काय ते कशाला खोटं बोलायचं ना उगाच. एक्झॅक्टली. हे पण मला आवडलंय. म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट होती पण तू खरं बोललीस. मला आवडलंय. म्हणजे ही आवडलं मला. नाही रे आयुष्यात खरं बोलावं नेहमी. एक छोटस खोटं पण किती मोठं होऊन बसतंय अनुभवतोय आम्ही. नकोच. मम्या सांगितलं होतं त्याला खरं बोलून टाक पण ऐकलं नाही. आणि काय झालं त्यात. अरे खोटं कसलं बोलायचं. आता एक दिवस झाला उशीर तुला उठायला त्यात काय एवढं मोठं. सागर मी रोजच या वेळेला उठते. वेलकम वेलकम. काय सावकाश नाही. आता मी एकदम फिट आहे. हा अगं तू फिट आहेस ग पण तुला आणताना आमचा फिटनेस मार खातोय त्याचं काय करायचं. अहो काय वाजोबा कशाला चावी मारताय. इतक्या दिवसांनी आजी आल्यात एकतर घरी. तू आता बोलू नकोस. तुझा बायकोला बोलव. अरे दत्ताराम नाही आले वाटतं. दत्ताराम भाऊंचा जरा एक प्रॉब्लेम झालाय. म्हणजे नुकत्याच एका धक्क्यातून सावरतायत ते. काय झालं. नाही काही नाही. आजी तू आराम कर ना. मी तुझ्याकडे खायला करू का काहीतरी. तू करणार आहेस. हा म्हणजे मी करूच शकतो पण आता धनालाच सांगेन. अरे हा धना कुठे आहे. गेला होता ना बोलवायला. हळू गडबड. ते काही नको नमस्कार वगैरे. तू मला आधी सांग तू मला भेटायला का नाही हॉस्पिटलमध्ये. मला त्या हॉस्पिटलच्या वासानं खूप मळमळत होतो. वासाने मळमळते. कुठल्या वासाने. आता कळलं आम्हाला का मळमळते ते. तू ये रे इकडे. नमस्कार कर. अरे हो ग हो. तू मला सांग तू काय केलंस. सॉरी चुकलं. परत नाही करणार. म्हणजे अहो मला काय ओम भाऊ म्हणाले घरात बाळ पाहिजे मी सिरियसली घेतली एवढंच. तू माझ्यावर काय ढकलतोय. हो नाही तर काय तुम्ही सांगाल ते ऐकतो. आम्ही गावाकडची माणसं आहे. गावाकडची माणसं सारखी एकच स्टेप लावतोय यार तू. आता ओम आणि ईशा लवकर लग्न करा. मला नात हवी आहे. नात. बापरे एकदम डायरेक्ट नाच. का बरं. मला मुलगा नको. मुलगा नको. माझा धाकटा आला होता मला हॉस्पिटलमध्ये बघायला.
10 मिनिटं थांबला नाही तरी बरं झालं गेला. काय बोलायचं सुचतच नव्हतं त्याच्यात. मधू आली हळू 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 अगं कुठे होतीस तू? अगं मी याच्याबरोबर फिरायला गेले होते. हा कोण? याच्यावर कुठे गेली होतीस फिरायला? मेला 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 मेला. मी ओमचा मित्र. अरे ते ठीक आहे रे, पण हिला घेऊन का गेला होतास फिरायला? अहो मी नाही घेऊन गेलो, तीच मला घेऊन गेली. ओम दादा, आजींचं सामान मी कुठे ठेवू? अरे इतक्यात माझी खोली गेली का काय? नाही आजी आजीच्याच खोलीत राहील. आणि मग सायंटिस्ट काका? त्याचं सामान काढ ना बाहेर. ओम